तयार करण्यात आली होती, इस्रायलचा दावा। आणि आता एक महत्त्वाची बातमी येते आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतील माजी नगरसेवकांची उद्या बैठक होणार आहे। उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील माजी नगरसेवकांची उद्या बैठक होतीये। उद्या दुपारी 12 वाजता मातोश्रीवर या नगरसेवकांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। आणि यानंतर एक नजर या क्षणाच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। जे भाजपसोबत त्यांना सोबत घेणार नाही। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या प्रश्नावर शरद पवारांकडून भूमिका स्पष्ट। सत्तेसाठी संधी साधू झालेले म्हणत अजित पवारांवर टीकास्त्र, तर प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार, अजितदादांची प्रतिक्रिया। नाशकातल्या स्थानिक भाजप नेत्यांच्या तीव्र विरोधानंतरही सुधाकर बडगुजरांना पक्षात एंट्री। बबन घोलप, नयना घोलप आणि अशोक मुर्तडक यांच्या खांद्यावरही भाजपचा झेंडा। बडगुजरांच्या पक्षप्रवेशाबाबत सकाळपर्यंत माहीत नव्हतं। बावनकुळे आणि रवींद्र चव्हाणांच्या भूमिकेमुळे भुवया उंचावल्या, तर दुपारी महाजनांच्या फोननंतर बावनकुळे पक्षप्रवेशासाठी उपस्थित। पनवेलमध्ये म्हात्रे इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक जे.एम. म्हात्रेंच्या कार्यालयावर ईडीची छापेमारी। गेल्याच महिन्यात जे.एम. म्हात्रे, प्रीतम म्हात्रेंनी केला होता भाजप प्रवेश। एअर इंडियाच्या विमानांमागचं शुल्ककाष्ठ संपेना। तांत्रिक बिघाडासह वेगवेगळ्या कारणांमुळे लंडनला जाणारी 2 तर पॅरिसला जाणारं 1 विमान रद्द, तर खराब विमान सेवेचा सुप्रिया सुळेंनाही फटका। फ्लाईट 3 तास उशिरानं। इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसादच्या मुख्यालयावर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला। राजधानी तेल अवीववर देखील क्षेपणास्त्रांनी वार।